नमस्कार सगळ्यांना. बघा तर मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. चालू आहे आज चुलीवर बेत. तर मस्त असं वातावरणात बाहेर मम्मीकडे आलोय. तर शंभू आल्यामुळं आज आम्ही मम्मीकडे आलोय. मम्मी गेले कामाला, अजून आली नाही. म्हणले चला तोपर्यंत आपण चूल पेटवावी. आणि पालकाची भाजी होती, तर पालक पनीर बनवायचं आहे. त्यामुळे पालक येता येता घरी होतं फ्रीजमध्ये, ती पण आणली आणि पनीर पण आणले. परत आपल्याला काय मसाला वगैरे जे काय आहे ते सगळं आणले बा. आणि इकडं भाजी घातल्या शिजत नाही पालकाची. आणि परत थंड पाण्यात टाकायची 2-4 मिनटं ह्याला म्हणजे हे करून, आणि परत मिक्सरला काढायची. तर इकडं बघा शंभू वगैरे बसलाय, पप्पा बसलेत आमचं मेहंदी लावून केसाला. तर येईल मम्मी. तर म्हणलं आपण चला चूल पेटवावी. एकदम भारी आमच्यात पण पेटवायची तिथं चूल, पण म्हणलं इकडं आता मम्मीकडे बी येणं होतंय आणि मग घरी जाऊन परत स्वयंपाक करायचा किंवा मम्मी येऊन कधी करायची. तर आपण म्हणलं सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवूया चला म्हणलं आता, म्हणून स्वयंपाक चालू आहे. तर झाला की नाही तुमचं चहा वगैरे सांगा. असं वातावरण आहे बघा. खरंच गावात खेडेगावात छान वाटते. कमी जागेत खरं नाही होत. आणि घरी नवीन शेड मारले तिकडं पण जायचं आहे, पण आता मला काय म्हणते सांग स्वयंपाक बनावं लागतं. लसूण कांदा काहीतरी थोडंसं कोबी आणि चपात्या मम्मीच्या आमच्या किती बघायचे त्या, आणि कणिक पण मळायचे. कारण आता 1 2 3 3.5 चपाती त्या, थोडीशी कणिक मळायची आता आमच्या पुरती. आणि म्हणजे एकाच भागते आहे चपात्या आमच्या. तर काय मी सकाळी स्वयंपाक केला नव्हता, तर आता कणिक मळूया. आधी मी लसूण वगैरे सोलून घेते, आलं वगैरे, आणि मग परत. तर चल श्राव जा बैड्या लई जाळ लागलाय बघा चुलीला, धडाधड जाळा लागलाय. तर भाजी शिजले, त्याला काही लय शिजवायचं नसते. आणि जाळा तले लागलाय, मग अशी चूल पेटता पेटत नव्हती आणि आता भरपूर असं लागले. पण आता कणिक मळण्याशिवाय काहीच करता येत नाही. भाजी ह्यातनं काढून ह्यात घ्यायचे, गार पाण्यात टाकायचे. तर बघूया आता आपण आमची कशी साधी भाजी, साधी सुधी काय म्हणते, पालक पनीरची भाजी बघा कशी बनते. तर आता हिला गरम म्हणजे झाले, आता थंड पाण्यात काढून घ्यायची आणि परत मिक्सरला लावून घ्यायची. तर शिवराज आमचा आहे ब्लॉग घेते शिवराज. आता आजी पण येईल. आणि वातावरण कसलं भारी वाटते बघा. असं आबाळ आले आणि पाऊस तर कुठं कुठं भरपूर यायला लागलाय. आमच्याकडे काय पाऊस नाही, वातावरण झालं. आणि आमचे बाबा पप्पा बघा काय म्हणते ह्या टायमाला बसले तर केसाला मेहंदी केलं, काय कलप केलाय कसला. तर जाळ बघा वेस्ट चाललाय. पप्पा चहा करायचा आहे का तुम्हाला? आजीला केला असता कर मी तर कुठं पिलीच्या कोरा राहू दे. कोरे घ्या आलं गेलं कर जा सांग बघूया. तर बघा थंड पाण्यातनं भाजी काढली आणि आपलं मिक्सरला लावायची. त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे, मिरची टाकायची हिरवी, आणि मिक्सरला बारीक करायचं जिरं वगैरे टाकून, लसूण, थोडीशी कोथिंबीर पण. चालू जाळ बघा वेस्टेज कसा चाललाय. आणि आमचं झाड बघा कसलं लिंबूचं फुटलंय. मम्मी ज्यावेळेस इथं राहायला आली ना त्यावेळेस पूर्ण सुकून गेली ती झाडं. शेवग्याची तिकडं कसलं फुटलंय, भाज्या खाल्ल्या आम्ही त्याच्या. आणि फुलांचं पण मस्त असं फुटलंय झाड. आणि कशाचं झाड आहे पप्पा? कशाचं झाड आहे होय माहित नाही कशा झाड आहे? कमेंट करून तुम्ही सांगा तुम्हाला माहित असलं तर. फुलाचं आहे का कशाचं आहे तीच नाही. फुलाचं नाही. तर ह्यात बघा आता लसूण टाकते आणि मिरच्या पण आणल्यात, मिरच्या हिरव्या टाकून. पनीर पण फ्राय करायचं शंभू आपल्याला थोडंसं, आणि नंतर मग टाकूया. असं कोण कोण करतं बिगर फ्राय करता, पण नको तसं थोडंसं म्हणजे कच्चापणा लागतो. आपण थोडंसं फ्राय करू. आणि आजीचं ते हे आणशा नाही थोडा दोडका आहे ना, ती कोबी गरम करू आणि काढू, मग त्यात फ्राय करून भाजी करतो. तर बघा इकडं पनीर फ्राय चालू आहे आमचं करायला. कडेला मम्मी माती लावली नाही, आमची मम्मी आली बघा इकडं लावले आप्पा तू आहे. दिवा लावला आत्ता, दिवा लावायचा आली बाहेर, दिवाच लावला तिनं आलेला तेवढा आज. अरे हे बघा घेतले करून पनीर फ्राय. आणि इकडे टोमॅटो चिरला, इकडे श्रावणा कांदा बिंदा चिरला घेतलाय. खाली तर बघा मग भाजायला लागली टोमॅटो आणि कांदा. आपली प्युरी केलेली आहे. थोडंसं दही पण टाकायचं, दही पण आणलं मस्त असं. आणि बेसन पण आणलं.
मोठ्यानं बोलत ऐकायला येत दही आलं काय ऐकायला. बेसन बी आणलंय बघा. राव म्हणते मोठ्याने बोल बाई. तर बेसन आणलंय, बेसन टाकायचं शेवटी. आता जरा कांदा भाजायचं. ही आहे ना घडगी असते ना चुलीवरची, त्याच्यामुळे कढईला जाळच नाही. लागत. आज याला काय म्हणते ती गडगी नाही ती म्हणलं तेवढंच काय ते कशाला बघ की खाली चौकट 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 म्हणते. त्यामुळे त्या कढईला जाळ कमी लागायला लागलाय त्यात ना, त्यामुळे भाजून आहेत पटकन पटकन असं झालं. तिकडं हाय चालू. आणि तोंडाई चुलीच आमच्या मोठं ही पाण्याची चूल आहे, त्यामुळं ती काय ॲडजस्टमेंट होई नाही. मोठी मोठी पातेलीच लागते त्याला, मग होतंय. छोट भांड्याचं काय नाही होतं गेलं. कुठं झालं बा तेल नाही गाडीत जावं मग काय उडायला लागली बघा. अंधार पडतो बेडा उठ पाण्यावर मग त्या तेल आहे फिल्टरचा पाणी होय पुढं हे घे कळशी आणलंय बाबांचं. कसलं तांब्याचं पाणी फिल्टरचं. हा फिल्टरचं. येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव. येताना 2 लाकडांना बारकी बाबा ती कळशीतलं ते फिल्टरचा आणि त्या ह्याच्यातलं बी सगळं फिल्टरचं आहे. पिगप आजी त्यांनी आता नळाचं पेज बंद केलंय रे. नाही करू हवा चालूच आहे. 2 मिनिटं झाली. झाले बघा भाजत आले. मी असं वार असतं इकडे यायला लागले आहे सगळी. थोडा मसाला टाकू आणि थोडासा मसाला टाकून भाजू आणि चटणी आणि परत ती भाजी काय आपण भाजी केली आहे. मग बारकी लाकडा बंद कर. थंडी 2 ठोका चालू केलं. त्याच्यात थोडंसं दही ॲड केलं बघा. झालं इथं काय म्हणजे त्याचा वारं सुटले. तुला पिशवी कुठे गेली उडवून तुझ्या कुठे टोपण बुडायची लावले. ती काय केली तर बघा यात घेतले टाकून पालकाची भाजी. आणि इथे जास्त किडे यायला लागले त्यात लाईट घालली. सर पाठी माझ्या बाबा मोबाईल चिडी खिचडी हॅलो झाले तर व्यवस्थित. काय माहिती कसं कसं दिसते तर चांगली चौकशी काय माहिती. तर बघा किडा लय त्रास द्यायला लागले. तर इकडं कणिक माळी घेतली मग ती थांब तिकडे भाजी शिजायला लागली बघा. भाजीला लावलाय जाळ खाली आणि पाणी आण थोडं म्हणून इथं मी आता आणली होती एवढं वाटतं ती भांडी पीठ जरा काढते. तर बघा चपाती बनवायला कणिक मळली मम्मी चपात्या लाटायले आणि इकडं भाजायला लागलाय. ही कसली एका साईडलाच भाजतात ना ती चपाती. तर बघा फुलक्या करायच्या त्या आणि ह्याला बघा आराला चपात्या म्हणजे चपात्या नाही त्या फुलक्या केले तर काय माहिती त्याला म्हणजे रोट्यासारखं केलंय. हा तर तेल वगैरे नाही. भाजी बरोबर असं छान लागते. ह्या साईडला काढू गार कुठल्या तुला कोणीकडे परवडते. तर बघा पावसाने इतका राडा केला आणि आम्ही स्वयंपाक बनवता बनवता परत गॅसवर बनवला स्वयंपाक आणि इथं जेवायला बसलीत. खाऊ दे घ्या ती पण घ्या. आणि पप्पा जेव्हा बसलेत शंभू इकडे जेवायला बसलाय आणि ठेवा थोडंसं वाटलंच मम्मीला. आणि इकडं आमची श्रावू बसले जेवायला. मम्मी काय जेवली नाही, मी पण जाणार आहे. ह्यांनी जेवायला थांबले तर भाजी घेऊन. तर अशी झाली बघा आता दिसते. तिथं काय अंदाज झालता. तर जेवायला बोलव श्रावू शंभू. कांदा पातीचा आणि चपाती आणि रोटी पण बनवली होती.
तर अशी रोटी झाली, कारण चपातीला म्हणजे असं तेल न लावता आराव भाजणे. हा ही तीच आहे ना ग, पण वारं बिरं सुटलं आणि पाऊस चालू झाला त्यामुळं आम्ही काय केलं नाही. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय सर्वांना, गुड नाईट.